कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे। कोपरगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार योगेश वाणी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाचे अधिकृत उमेदवार पराग संधान यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी विकासाच्या मुद्द्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या असे काळे गटाच्या आव्हानाला यावेळी विवेक कोल्हे यांनी प्रति आव्हान देत वेळ काळे गटाने सांगावी, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला कधीही यायला तयार असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले आहे। यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, केशव भवर, विजय आढाव, बाळासाहेब नरोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वप्रथम या ठिकाणी खरं तर भारतीय जनता पार्टीचे एक जुने तळागाळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो, असे योगेशजी वाणी त्यांचे सर्व परिवार खरं तर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्ष हितासाठी वर्षानुवर्ष काम करणारे हे परिवार आहे। आणि काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती, परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, बावनकुळे साहेब असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संधान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले 30 आणि नगराध्यक्षाचे एक असे 31 उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आता दिसतं आहे की मागे 2 तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी 20-25 नगरसेवक येणार होते, परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळे नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे। त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे, किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो आहोत। फक्त आता पुढच्या काळामध्ये बऱ्याचशा इनकमिंग या ठिकाणी आहे, त्यांच्यासारखे काही खाली 1-2 उमेदवारांनी माघार घेतली, त्यांनी देखील माघार घेतल्यानंतर आमच्या स्थानिक उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। तर पुनश्च एकदा मी योगेशजी वाणी आणि त्यांच्या सगळ्या टीम परिवार खरं तर बऱ्याच ठिकाणी प्रचार त्यांनी केलेला होता, त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा होऊन या ठिकाणी कमळ फुलवण्याची एक संधी आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे। कारण की खासदारकी असो, त्या ठिकाणी मित्र पक्षाला ही सीट गेलेली होती, त्याचबरोबर निवडून येताना दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून आला, आमदारकीला देखील या ठिकाणी सीट सोडावं लागलं आणि म्हणून प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, यांचं हातोनात त्या ठिकाणी प्रयत्न, इच्छा आणि आम्हाला मार्गदर्शन असतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला पाहिजे, जेणेकरून आम्ही विकासाची गंगा गोदावरी ही या ठिकाणी त्या सरकारच्या माध्यमातून कोपरगावकरांना देता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो। मी काही पाहिलं नाही, तुम्ही सांगितलं तर आम्ही त्याचं उत्तर देऊ। विरोधी गटाकडे ते म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर बोला, वैयक्तिक टीका करू नका। खरं तर विकासावरच त्या ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही आमचा विश्वासनामा घेऊन उतरलेलो आहे आणि त्या विश्वासनामाची
खरं तर पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला चालू केलेले आहे. गोदावरी स्वच्छता मोहीम आम्ही त्यामध्ये सांगितलं होतं, त्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. लवकरच टोल फ्री नंबर जो नगरपालिका या ठिकाणी आम्ही करणार होतो आल्यावर, पण तो आज आमच्या माध्यमातून करून नंतर तो निवडणूक झाल्यावर नगरपालिकेकडे सुपूर्त करणार आहोत. अशा अनेक उपाययोजना आम्ही ऑलरेडी कामाला त्या ठिकाणी लागलेलो आहोत. परंतु विरोधकांची खरं तर नैराश्य आलेलं आहे. त्यांच्यामध्ये सुसूत्रता दिसत नाही आहे. त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप त्यांच्या अंतर्गत कट कारस्थान चालू आहे. त्यांना लादलेला उमेदवार हा ठिकाणी मान्य नाहीये आणि म्हणून अनेक इच्छुकांची जी काय भाऊगर्दी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी होती, ते कुठंतरी हेरमोड झालेले आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी ते बोलत आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा पराभव हा अटळ झालेला आहे. एक औपचारिकता म्हणून या निवडणुकीमध्ये ते फिरत आहे असं माझं मत स्पष्ट झालेलं आहे. आपला गट हा कोर्टात गेला म्हणून नाही का ही निवडणूक पुढे गेली असा त्यांनी आरोप केला. त्याचं स्पष्टीकरण माझ्या मते आधीच आमच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी फारसं काही त्याच्यावर बोलू इच्छित नाही. ते म्हटले का विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पण आंबेडकर मतदाराला तयार आहे. मग आम्ही तारीख देतो, वेळ देतो, त्यांनी यावं. माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की आमदार आणि काकासाहेब कोयटे जे त्यांचे अधिकृत उमेदवार आहे, त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने आंबेडकर पुतळा वेळ आणि टाइम त्यांनी सांगावा आणि मी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर आमच्या उमेदवारांसहित त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर, नुसतं विकास नाही, झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देखील चर्चा करायला आम्ही त्या ठिकाणी आमची येण्याची तयारी आहे. त्यांनी हिंमत असेल तर त्या ठिकाणी येऊन दाखवा, हीच आपल्या माध्यमातून आवाहन करतो. अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अध्यक्ष आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कोपरगाव तालुक्याच्या लाडक्या आमदार सीताताई कोल्हेताई, माझे मार्गदर्शक आदरणीय विठ्ठलदादा कोल्हे साहेब, मार्गदर्शक विवेक भैया यांच्या नेतृत्वामध्ये काल मी माझी माघार घेतलेली आहे. एक स्वप्न आहे कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव शहरात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निर्विवाद बहुमताने निवडून यावा, सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे, हा एक मनातही कुठेतरी संकल्प होता. परंतु नाट्यमय घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्याकडनं भरला गेला होता. मी माघार घेतली आणि एक संकल्प घेऊन आता निघालेलो आहे की कोपरगाव शहरातील 30 नगरसेवक, भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं 31-0 व्हावं, हा जो आमच्या भैयासाहेबांचा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढीच तुम्हास ग्वाही देतो.